नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी गोष्ट जी आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगते. एका गावात एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहायचा. त्याच्याकडे प्रचंड पैसा, मोठं घर, गाड्या, दागदागिने सगळं होतं. पण हळूहळू त्याचं आरोग्य खालावत गेलं. कितीही औषधं घेतली, डॉक्टरांना दाखवलं, पण आयुष्याची गाडी थांबण्याच्या टप्प्यावर आली. व्यापारी अंथरुणावर पडलेला होता. त्याला समजलं होतं की आता त्याचे आयुष्य संपत आलं आहे. तेव्हा त्याने डोळे मिटून देवाला प्रार्थना केली. हे देवा, माझ्याकडे करोडो रुपये आहेत. ते सगळे मी तुला देतो, पण मला फक्त अजून एक दिवस जगायला दे. माझ्या कुटुंबाला भेटायला, मित्रांना वेळ द्यायला, आयुष्यात जे अपूर्ण राहिले ते पूर्ण करायला. देव हलकेच हसले आणि म्हणाले, मुला, जगातील सगळा पैसा दिलास तरी गेलेला वेळ परत विकत घेता येत नाही. तुझ्याकडे खूप संपत्ती होती, पण वेळेची किंमत तुला कधीच कळली नाही. हे ऐकून व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवलं, आयुष्यात सगळ्यात मोठं धन म्हणजे पैसा नाही, तर वेळ आहे. पैसा हरवला तरी पुन्हा मिळवता येतो. आरोग्य हरवलं तरी कधी कधी परत मिळतं, पण वेळ एकदा गेली की कायमची निघून जाते. मित्रांनो, आपण दररोज पैशासाठी धावतो. मोठं घर, गाडी, सुखसोयी यासाठी झटतो. पण खरी श्रीमंती म्हणजे वेळेचं योग्य नियोजन. कुटुंबासोबत वेळ घालवणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आणि आयुष्य जगतानाचा आनंद घेणे. लक्षात ठेवा, घड्याळाचे काटे थांबत नाहीत. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ वाया घालवू नका, कारण वेळ म्हणजेच सोनं आहे. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आणखी अशा प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.